संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेव रचला पाया, उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर, तेने केला हा विस्तार. जने जनार्दनी एकनाथ, खांब दिदला भागवत. भजन करा सावकासे, तुका झालासे कळस. वारकरी संप्रदायाची ही इमारत मजबूत करण्यासाठी, विस्तार करण्यासाठी या संतांचं योगदान आपल्याला अजिबात विसरता येणार नाही. तर या वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत संत एकनाथ महाराज यांचा इयत्ता 12वी युवक भारती मराठी या पाठ्यपुस्तकामध्ये भाग क्रमांक 2 मध्ये विंचू चावला ही कविता अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आलेली आहे. मी प्राध्यापक प्रताप पी शिंदे, गोसेगावंडे महाविद्यालय उमरखेड. तर प्रस्तुत अध्यात्मी रूपी भारुडामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. चला तर मग जाणून घेऊया विंचू चावला या भारुडाचा भावार्थ. विंचू चावला संत एकनाथ महाराजांचे भारुड. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. बैदार वगड असं म्हणत नाथांनी अभंग रचना, भारुड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंथकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचं रंजन व प्रबोधन केले. ते एका जनार्दनी म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. तर संत एकनाथ महाराजांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे संत एकनाथ महाराज. इसवी सन 1533 मध्ये पैठण या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा होते. तर त्यांच्या आजोबांना सूर्य देवतेची उपासना करत असल्यामुळे त्यांनी काय केलं, आपल्या मुलाचं नाव सूर्यनारायण ठेवलं. सूर्यनारायण व रुक्मिणी हे संत एकनाथ महाराजांचे आई वडील. आजी आजोबांनीच लहानपणापासून त्यांचं पालन पोषण केलं, कारण सूर्यनारायण व रुक्मिणी यांचा मृत्यू त्यांच्या बालपणी झालेला होता. जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु. पत्नी गिरिजाबाई व गोदावरी व गंगा या त्यांच्या 2 मुली व हरी नावाचा एक त्यांना मुलगा होता. भारुड बहुरूढ या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे भारुड असा होतो. भारुड हा एक मराठी पद्यवाङ्मय प्रकार आहे. रूपकाद्वारे धार्मिक आणि नैतिक तत्वज्ञान सांगणे हा भारुडाचा महत्त्वाचा उद्देश आहे. अनेक संतांनी समाज प्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. त्यापैकी संत एकनाथापूर्वी संत ज्ञानेश्वर आणि नामदेव व नंतर तुकाराम व रामदास यांनी अनेक भारुडं लिहून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराजांना भारुडाचे जनक सुद्धा काही लोक म्हणतात. पण एकनाथ महाराजांसारखी विविधता कोणाच्याही भारुडामध्ये आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाही. एकनाथांच्या भारुडातून त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी सोप्या भाषेत मांडला गेला आहे. सदाचार आणि नीती यावर त्यांचा मोठा भर होता. त्यामुळे समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्वज्ञान त्यांच्या भारुडात आपल्याला आढळते. नाथांच्या भारुडात विषयांची विविधता खूप आहे. साऱ्या जीवनाचं अवलोकन आणि चिंतन या भारुडामधून व्यक्त झाले आहे. भारुडाच्या रचनेत अध्यात्म, मनोरंजन, दोष दुर्गुणाचे भंजन तसेच गूढ गुंजन आहे. भारुड लिहिण्याच्या प्रयोजनावरून व रचना संकेतावरून एकनाथांची भारुडे ही आध्यात्मिक उद्बोधन, प्रबोधन व लोकरंजन साधण्यासाठी केलेली रूपकात्मक स्फुट रचना होय. म्हणूनच संस्कृत वाङ्मयात जे स्थान पुराणांचे आहे ते संत वाङ्मयात भारुडाचे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विंचू चावला संत एकनाथ महाराजांचं
हे भारूड. संत एकनाथ महाराजांची ग्रंथ संपदा. चतुर्श्लोकी भागवत, रुक्मिणी संयमवर. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे संपादन त्यांनी केले म्हणून महाराष्ट्रातील पहिले संपादक म्हणून काही जण एकनाथ महाराजाचं नाव घेतात. त्याचबरोबर जोहार, गवळणी, आरत्या, अभंग व भारुडे अशी अनेक प्रकारची रचना संत एकनाथ महाराजांनी केलेली आहे. तर विंचू चावला या भारुडामध्ये नेमकं त्यांनी कोणता उपदेश सांसारिक माणसाला दिलेला आहे तर त्याचीच माहिती किंवा या भारुडाची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात या प्रकारे मांडता येईल. भारुड हा काव्य प्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी ते विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडं रचली. त्यामुळे भारुड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला होता. भारुड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदी भाषेत सुद्धा आढळतात. विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. कामक्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधाने बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. येथे सुद्धा अंगारे धुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे. अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणाचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज या भारुडातून आपल्याला दिलेला आहे. भारुडाच्या सुरुवातीलाच विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला तर मग घाम अंगासी आला. कामक्रोध म्हणजे काय? दुर्गुण. 6 विकारापैकी हे 2 विकार आहेत. पहिला विकार आहे काम, दुसरा आहे क्रोध, तिसरा आहे लोभ व चौथा आहे मोह, 5वा आहे मद व 6वा आहे मत्सर. म्हणजे हे 6 विकार जर मानवाच्या शरीरामध्ये मुक्काम करून राहू लागले तर माणसाच्या अंतवर्तनामध्ये, बाह्यवर्तनामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला दुर्गुण पाहायला मिळतात. तर विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला तर मग घाम अंगासी आला. 3 गुण असतात. एक सात्विक गुण, दुसरा राजस गुण व तिसरा तामस गुण. सात्विक गुण म्हणजे काय? सर्वात चांगला गुण. राजस गुण म्हणजे काय? मध्यम वृत्तीचा. व तामस गुण म्हणजे काय? राक्षसी वृत्तीचा. तर कामक्रोध रूपी विंचू माणसाला चावल्यानंतर तम घाम अंगासी आला, तमरूपी दुर्गुण रूपी माणसाच्या अंगामधून अहंकार दिसायला लागला असं संत एकनाथ महाराज या ठिकाणी. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाहा झाला. पंचप्राण 5 असतात. पहिला आहे प्राण, दुसरा आहे अपान, तिसरा आहे व्यान, चौथा आहे उदान व 5वा आहे समान. आता प्राण म्हणजे काय? प्राण हा वायू हृदयात राहतो व श्वासोच्छवास करतो. नंबर 2 अपान हा वायू मोठ्या आतड्यात राहतो
व मलमूत्राचे विसर्जन करतो. तिसरा व्यान, हा सर्व शरीर व्यापून राहतो. चौथा आहे उदान, हा कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो. पाचवा आहे समान, हा नाभी कमलात राहतो व सर्व नाड्यांना अन्नरस पुरवतो. तर या 5 प्राणांचे 5 उपप्राण सुद्धा आहेत. त्यामध्ये पहिला आहे नाग, दुसरा आहे कृम, तिसरा आहे कृकल, चौथा आहे देवदत्त व पाचवा आहे धनंजय. तर पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला. सर्वांगाचा दाह झाला. काम क्रोध रूप विंचू चावल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये एवढ्या वेदना होतात की तो एका ठिकाणी शांत वगैरे बसू शकत नाही. तर कामक्रोधी रूपी माणसाच्या अंगात शिरल्यानंतर ज्या प्रकारे विंचू चावला त्याच प्रकारची अवस्था माणसाची सुद्धा होते. म्हणजे माझ्या तनमनाची आग झाली आहे, असं एकनाथ महाराज या ठिकाणी स्पष्ट करतात. भारुडामध्ये दुसऱ्या कडव्यामध्ये, मनुष्य इंगळी अति दारुण्य, इंगळी म्हणजे का विंचू, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. मनुष्य रूप ही इंगळी म्हणजे विंचू इतकी भयंकर आहे, इतकी वेदनादायक आहे की तिने नांगी मारताच तिच्या दंशाने, तिच्या चावांगाने सर्वांगाला वेदना झालेल्या आहेत, ठणका लागलेला आहे. तर त्या इंगळीचं विष सर्वांगावर पसरलेलं आहे, सर्व शरीरभर पसरलेलं आहे. हे संत एकनाथ महाराज या दुसऱ्या भागामध्ये. ह्या इंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. उतारा म्हणजे काय, वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी केलेले उपचार. तमोगुण म्हणजे काय, तामसी वृत्ती, राक्षसी वृत्ती. राक्षसी वृत्ती म्हणजे काय, स्वतःचा विचार करणं, दुसऱ्याचा विचार न करणं. तर या विंचवाच्या डंखाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती, राक्षसी वृत्ती व दुर्गुण काढून टाकून द्या, त्यांचा त्याग करा. हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे काय, सात्विक गुणाचा अंगारा लावा. या सत्वगुणाच्या अंगाराने विंचू इंगळी रूपी विकार पटकन दूर होतील. हा उपाय या तिसऱ्या कडव्यातून संत एकनाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. भारुडाच्या चौथ्या कडव्यात, सत्व उतारा देऊन अवघा सारेला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. अशा प्रकारे सात्विक गुणाचा उतारा घेऊन सगळी तामस वृत्ती, दुर्गुण, वाईट विचार, कामना, क्रोध, मोह, मद, माया, मत्सर सर्व काय निघून गेलेली आहे. फक्त थोडीशी ठसठस राहिली आहे, थोडीशी वेदना आहे. तर ही वेदना ती गुरु जनार्दन स्वामीच्या कृपेने काय शांत वगैरे होईल. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारा गुरु जर आला तर माणसाच्या जीवनाचं कल्याण नक्कीच होऊ शकतं. हे शेवटच्या चौथ्या भागामध्ये संत एकनाथ महाराजांनी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आध्यात्मिक रूप या भारुडामध्ये अनेक प्रकारची रूपक वगैरे वापरून मनुष्य जीवनामध्ये 6 विकार कशा प्रकारे माणसाच्या मनामध्ये वाईट दुर्गुण भरण्याचा प्रयत्न करतात. ते दुर्गुण जर दूर करायचे असेल तर चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये आपण जायला पाहिजे. चांगला गुरु जर आपल्याला मिळाला तर संसारूपी जहाज सहज किनाऱ्यावर पोहोचू शकतो, असं संत एकनाथ महाराजांनी या भारुडामधून आपल्यासमोर मांडलं.